नमस्कार, मी सन्मित शहा. प्रॅक्टिकल एज्युस्किल्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वेगवेगळ्या क्षेत्रातील काहीतरी यशस्वी कामगिरी केलेल्या, काहीतरी चांगलं उदाहरण बनलेल्या लोकांशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधत असतो. आजचा दिवस 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थानं स्त्री जन्माचा सन्मान, स्त्री जन्माबद्दलचं आपलं कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. स्त्री म्हणजेच प्रेम, स्त्री म्हणजेच प्रेरणा, स्त्री म्हणजे दातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजेच जिद्द, स्त्री म्हणजेच सहनशक्ती, स्त्री हीच जिजाऊ आणि प्रसंगी वेळ पडल्यास मैदानामध्ये तलवार घेऊन उभी राहणारी आणि लढणारी झाशीची राणीसुद्धा. या स्त्री जन्माचा सन्मान करण्याचा आजचा दिवस जागतिक महिला दिन. आजच्या या दिवशी असंच एक छोटंसं आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये कोथरूड येथे राहणाऱ्या, आपल्या कर्तृत्वानं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बनलेल्या अनघाताईंना आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. अनघाताईंची ओळख मी कवी अरुण म्हात्रेंच्या कवितेच्या 4 ओळीतून करू इच्छितो. साध्याच लढ्यासाठी साधाच तिचा अवतार, घोषणा मोर्चे नाही साधाच तिचा एल्गार, तिचं नको भव्य महामार्ग, तिची इवलीशी पाऊल वाट, ती वाटा जोडू पाहते या तुटलेल्या गावात. या ओळी, या कवितेच्या 4च ओळींमध्ये अनघाताईंच्या कर्तृत्वाबद्दल अगदी थोडक्यात माहिती दिली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनघाताई या कोथरूड येथे महात्मा सोसायटीजवळ एक कॅशलेस दुकान चालवतात. कॅशलेस दुकान म्हणजे आता आपण आजकाल रोज ट्रान्झॅक्शन्स करतो प्लास्टिक कार्ड्सद्वारे, तर ते कॅशलेस ट्रान्झॅक्शन नाही. कॅशलेस म्हणजे खऱ्या अर्थानं कॅशलेस म्हणजे जिथं तुम्हाला काही हवं असेल तर तिथं तुम्हाला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही. पण या कॅशलेस दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे की हे दुकान अनघाताईंनी फक्त आणि फक्त कष्टकऱ्या आणि गरजू महिला म्हणा किंवा गरजूंसाठीच हे त्या कॅशलेस दुकान चालवतात. मी कार्यक्रमामध्ये अनघाताईंचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी अनघाताईंना एक कप चहा ऑफर करू इच्छितो. धन्यवाद. अनघाताई, आपण कॅशलेस दुकान ही संकल्पना आपल्याला सुरू करण्यामध्ये किंवा ही सुरू करण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली, म्हणजे त्याच्या मागचं काय कारण होतं की तुम्हाला हे कॅशलेस दुकान सुरू करावं वाटलं? असा कोणता एक इन्सिडन्स आहे का? गरीब कष्टकरी मुलगी होती, फक्त 17-18 वर्षाची, आणि तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. ब्रेन ट्यूमरच्या असह्य वेदनेने ती रात्रंदिवस तडफडत असायची. तिला रात्रभर झोप यायची नाही, अत्यंत वेदना व्हायच्या आणि तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. पण तिच्यात इतके असंख्य गुण होते. उत्तम रांगोळ्या, उत्तम केटरिंगचं सगळं स्वयंपाक वगैरे करायची, त्यानंतर उत्तम मेहंदी काढायची, अनेक गुण तिच्यात होते. आणि मुख्य म्हणजे ती कविता करायची. अशा इतक्या असह्य दुखण्यातसुद्धा तिला कशा काय कविता स्फुरत असतील की अगदी जेमतेम शिकलेल्या मुलीला तिने मला तिचं कविताचं पुस्तक आणून दिलं आणि म्हणाले की मी आता मरणार आहे आणि माझी शेवटची इच्छा ही आहे की माझ्या ह्या कविता प्रसिद्ध व्हाव्यात, पण मला पैसे नकोत तुमच्याकडनं, मला ऑर्डर्स मिळवून द्या मेहंदी, रांगोळी, केटरिंगच्या, आणि त्या पैशातनं मी माझ्या कविता प्रसिद्ध करायच्या. मी आता मरणार आहे ते तर निश्चित आहे. मला खूप कुतूहल वाटलं की, आणि रात्रीभर मी झोपू शकले नाही की या मुलाला मी कसं वाचवेन. केवळ 17-18 वर्षाची मुलगी मरणाच्या आणि शेवटच्या इच्छेची बात करते. आणि म्हणून मी तिच्यावर एक लेख लिहिला आणि सकाळ वृत्तपत्रामध्ये पाठवून दिला. सकाळमध्ये तो प्रसिद्ध झाल्यानंतर मला कल्पनाही नव्हती इतका वर्षाव मदतीचा आणि देणग्यांचा माझ्यावर झाला. लोकांनी नावही न सांगता, कुठलाही विचार आणि कुठलाही पुरावा न मागता मला पैसे आणून दिले. त्या पैशातनं तिचं CT स्कॅन, MRI सारखे महागड्या तपासण्या झाल्या. त्या पैशातनं आम्ही तिचं शस्त्रक्रिया केली, औषधं आणली, आणि इतकंच नाही, लोक नंतरही तिची चौकशी करत राहिले आणि तिचं पथ्य पाणी, टॉनिक्स घेणं, औषधं घेणं, विश्रांती घेणं ह्यासाठी तिला मदत करत राहिले. आणि तिचा फोटो आला होता. हे सगळा निरक्षर समाज होता आणि त्या फोटोवरनं त्या झोपडपट्टीतल्या तिच्या वस्तीतल्या सगळ्या बायका माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या ती वाचली, पण आमची मुलं कशी वाचतील? कुणाच्या हृदयाला भूक आहे, कुणी अपंग आहेत आणि कुणाला खायला नाही आहे, एड्ससारखे रोग झालेले आहेत. तर अशा परिस्थितीत आम्ही प्रत्येकजण ह्या मुलीसारखं असह्य जीवन जगतो आहे. कधी खायला नसतं घरामध्ये,
मारहाण आहे, छळ आहे, उपवासमार आहे, फसवणूक आहे, अनेक प्रकारची संकटं आमच्यावर आहेत. तुम्ही आम्हाला रोजगार मिळवून द्या आणि तुम्हाला अशी काही मदत आम्हाला मिळवून देता आली तर द्या. मग या माझ्या सगळ्या त्यांचं माझेच एक वेगळंच दुःखाचं एक नातं जे म्हणतात, प्रेमाचं एक नातं जोडलं गेलं. आणि मी त्यांच्यासाठी एक महिला मंडळ स्थापन केलं, आस महिला मंडळ. कोणतं? सॉरी. आस, अभिनव आनंद सेवा. त्याचा आम्ही आस असा हे केला. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही सामान्य नाही आहात, तुमच्यात जी कष्ट करण्याची ऊर्जा आहे आणि आनंदाने जगण्याची जी तुमची वृत्ती आहे ती तुमचं भांडवल आहे फार मोठं. आणि माझं असं स्वप्न आहे की अमेरिकेप्रमाणे तुम्ही पण एक दिवस कारमधनं छानपैकी याल कामाला, अपॉइंटमेंट घ्याल आणि भरपूर पगार घ्याल. पण आपण आधी आपल्यात काही काही सुधारणा केल्या पाहिजेत. म्हणून मी त्यांना ठरवलं की त्यांना शिकवायचं, लिहाय वाचायला शिकवायचं. पण पहिल्याच दिवशी मला असं समजलं की मी काय त्यांना शिकवणार. त्या जगण्याच्या विद्यापीठातल्या PhD होत्या. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत कुठलाही ताणतणाव न घेत्या त्या इतक्या आनंदाने जगत होत्या, जगण्यावर प्रेम करत होत्या, जिद्दीने कष्ट करत होत्या. एक मार्ग बंद झाला तर दुसरा शोधत होता. नवऱ्याने घराबाहेर काढलं तर 3 चुला दगड मारून मुलाबाळांच्या पोटात अर्धा घास घालून त्यांना जगवत होत्या. एक म्हणजे रोज आत्महत्या करण्यासाठी परिस्थिती असताना त्या जगत होत्या. जगणं हेच त्यांचं मोठं क्वालिफिकेशन होतं. बाकी काही त्यांनी केलं नाही तर चालेल. आणि या त्यांच्या जगण्याच्या प्रेमात मी पडले की हे असं इतकं जगण्यावर मी नाही प्रेम करत. थोड्याशा दुःखाने मी दुःखी होते आणि नाराज होते, निराश होते, मला ताणतणाव येतात. आणि म्हणून ह्यांच्यासाठी काहीतरी करावं या कृतज्ञतेच्या भावनातनं. आणि केवळ मदत म्हणून नाही तर त्यांच्या कष्टांचा सन्मान. कारण आपलं अस्तित्व, आपलं आयुष्य, आपलं शिक्षण, आपलं आरोग्य, आपलं मनस्वास्थ्य, आपलं मनोरंजन सर्व या लोकांवर अवलंबून असतं. मग तो हमाल असो, मोलकरीण असो, ओझी वाहणारा असो, रस्ता खोदणारा असो, दगड फोडणारी बाई असो, गटार उपसणारा असो, बांधकाम करणारा असो, वीटभट्टीच्या धुरात गुदमरणारा असो, हे सगळे त्यांचं आयुष्य जेव्हा आपल्याला देतात तेव्हा आपण प्रगतीची 4 पावलं चालू शकतो. आणि मग त्यातून मला वाटलं यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे आणि यांच्यासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. आणि त्यातून ह्या कार्याला सुरुवात झाली. जगण्यावरचं प्रेम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगत असूनही या महिलांचं जगण्यावरचं प्रेम बघून अनघाताईंना प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर त्यांनी या कॅशलेस दुकानाची सुरुवात केली. अनघाताई, आपण कॅशलेस दुकानामागची प्रेरणा काय होती, कारण काय होतं हे सांगितलं. या दुकानाचं स्वरूप काय आहे, हे कोणासाठी आहे आणि साधारण हे किती वर्षांपासून आपण करत आहात? हे दुकान खरोखर कॅशलेस आहे. म्हणजे ह्याला कॅश काउंटर नाही, सगळ्या दुकानात असतो तसा. सर्व वस्तू फ्रीमध्ये मिळतात, अत्यंत मोफत मिळतात. तुमच्या आवडीची वस्तू तुम्ही निवडू शकता, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असतं. फक्त या कॅशलेस दुकानाचे ग्राहक मात्र मी निवडते. म्हणजे ते जे कष्ट करणारे लोक आहेत, नुसते बसून खाणारे नाहीत, कष्ट करणारे, गरजू आणि कृतज्ञता ज्यांच्या स्वभावात आहे असे लोक मी निवडते. बरोबर मला कळतं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच की हे कष्ट करणारे लोक आहेत. आणि त्यांना सर्व गोष्टी फ्री मिळतात. अगदी कॉम्प्युटर, मिक्सर अशा गोष्टीसुद्धा त्यांना फ्री मिळतात. भांडी मिळतात, कपडे मिळतात, खेळणी मिळतात, अगदी पैठणीसुद्धा त्यांना मिळते. पण त्या कष्टकरी लोकांना इथे आहे वाव, बाकीच्यांना नुसते बसून खाणारे किंवा कुठल्या आश्रमात राहणारे यांच्यासाठी हे दुकान नाही. दुसरं म्हणजे हे दुकान दुसरं एक वैशिष्ट्य, नुसतंच कॅशलेस नाही, हे मोबाईल दुकान आहे. म्हणजे गिऱ्हाईक दुकानाकडे जात नाही तर दुकान गिऱ्हाईकांकडे जातं. क्या बात आहे. वीटभट्ट्या, चुनाभट्ट्या, सफाई कामगार, बांधकाम कामगार, दुष्काळी वस्त्या, पुण्याच्या आसपासची छोटीशी गावं, इव्हन नंदुरबारपर्यंत माझं हे दुकान गेलेलं आहे आदिवासी भागामध्ये. आणि तिथे आम्ही हा माल त्यांना विचारतो तुमची आत्ता गरज काय आहे, तर त्याप्रमाणे आम्ही पोचवतो. आता सोलापूरची एक मागणी आलेली आहे की आम्हाला पाणी पाहिजे आहे, प्यायचं पाणी नाही आहे. तर आम्ही पैसे जमवलेत आणि आमचं कॅशलेस दुकान तिथं पाणी देणार आहे कष्ट करणाऱ्या लोकांना. ते म्हणतात तुम्ही जेव्हा पोटभर पण पाणी प्या घोटभर. छान. आमच्याकडे पाणी नाही आहे तर आम्ही पाणी विकत घेणार आहोत. आम्ही फंड्स जमा केलेले आहेत आणि आमच्या दुकानातर्फे आम्ही त्यांना पाणी देणार आहोत. तर कुठलीही गरज असते त्या लोकांची, जी तीव्र गरज असते, वारीच्या काळामध्ये असते, सणावारांच्या काळामध्ये असते, परीक्षा सुरू होण्याच्या काळामध्ये असते, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या ज्या गरजा असतात किंवा त्यांच्या अगदी हौस असते की मला फेअर अँड लवली लावायचे, तर त्या प्रकारचं
नवरीची जी असते नवरात्रीत 9 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या आम्हाला नेसायच्या आहेत. संक्रांतीला आम्हाला काळी साडी पाहिजे किंवा मतदानाला जाताना सुद्धा आम्हाला नवी साडी जरीची पाहिजे. बरोबर. तर हा जो त्यांचा उत्साह आहे, जगण्यावरचं जे प्रेम आहे, जी हौस आहे, त्यांना पण हौसमौज आहे. अगदी बरोबर. ती पण माणसं आहे, त्यांना पण हौसमौज आहे आणि उलट आपणच हौसमौज सगळ्या गमावून बसलेलो आहोत. तर त्यांच्या जगण्यातनं इतकी प्रेरणा मिळते आपल्याला की मला सणांची आठवण त्यांच्यामुळे होते की बाबा अमुक सण आहे आणि आता काळ्या साड्या मला जमा केल्या पाहिजेत बाबा ह्यांच्यासाठी. आणि त्या स्वतःसाठीच नाही घेत, तर म्हातारे पोतारे अनाथ अपंग असे जे लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा ते घेतात. धान्याची बँक आहे, तिथे मी 1-1 किलो धान्यच त्यांना देते, कारण त्यांचे दारू पिणारे नवरे ते धान्य विकून टाकतात आणि परत बाईला उपाशी राहावं लागतं. तर अशा तऱ्हेने वाढीच्या वयाची मुलं असतात, त्यांना सतत भूक लागते, त्यांना बिस्किटं चिक्की अशा तऱ्हेचं त्यांना त्या खायची सवय नाही, ते वडापाव बटरच खातात. तर अशा तऱ्हेने तुम्हाला हवं ते मिळतं. त्यांना हवं असेल तर मी आईस्क्रीमसुद्धा उन्हाळ्यामध्ये त्यांना देते की तुम्हाला खावंसं वाटतंय ना, चला आज आपण आईस्क्रीम खाऊया. अशा प्रकारे हे दुकान जे आहे ते मोबाईल दुकान आहे, ते फिरत असतं इकडे तिकडे दुकान. ते पूर्णपणे कॅशलेस आहे, एकही पैसा कोणाकडनंही घेतला जात नाही. आणि मुख्य म्हणजे दुकानाचं भांडवल मला समाजातले सहृदय उदार लोक पुरवतात आणि मी म्हणेल ते माझ्या दुकानात येऊन पडतं. मला शिवण मशीन 4 हवी होती, मला दुरुस्त करून उत्तम प्रकारची शिवण मशीन तिथे मिळाली. कॅशलेस दुकानात तुम्हाला कॅश पण मिळू शकते. जर गंभीर शस्त्रक्रिया असेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा घरातला गॅस सिलेंडर विकून टाकलेला असतो नवऱ्यानी ह्याच्यासाठी दारू पिण्यासाठी तर किंवा काय जुगार खेळण्यासाठी, तर त्यांना मी पैसेसुद्धा देते आणि मी कधीही परतफेडीची अपेक्षा ठेवत नाही. पण माझा एकही पैसा आजपर्यंत परत नाही आला असं कधीही झालेलं नाही. मला तितक्याच कृतज्ञतेने ते लोक मला परत आणून देतात. त्यामध्ये मुसलमान लोकांचा, मुस्लिम समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांना तर प्रचंड त्यांच्या त्या रमजानला हौस असते. मग त्यांना नवी साडी लागते, नव्या ओढण्या लागतात, खजूर लागतो, शेवया लागतात, दुधाची पाकिटं लागतात. त्या जे म्हणतील सगळं तुम्ही त्या कॅशलेस दुकानाच्या माध्यमातून मला लोक आणून देतात किंवा मी स्वतः काही प्रमाणात त्याच्यामध्ये कंटेंट. आणि मला कोणीही विचारत नाही की हे तुम्हाला कशाला हवं आहे आणि का हवं आहे. नऊवारी साड्या त्या जुन्या मिळत नाहीत, तर आमच्या आज्यांना काय हौस नसते का, तर त्यांना पण नऊवारी साड्या हव्या असतात. मग आम्ही नऊवारी साड्या दुकानात जाऊन घेतो, दुकानदार डिस्काउंट देतो, रिक्षावाला ओझी उचलून घरात आणतो, रिक्षाचे पैसे घेत नाही आणि म्हणतो की आमचाही हात लागू द्या. असं माझं दुकान लोक चालवतात. जसं तुकारामांनी म्हटलंय की ठेविले भांडार धन्याचा हमाल, मी तो हमाल भारवाही. तर हमालाचं काम जे आहे ते मी करते. माल दुसरे भरतात, घेणारे तिसरेच आहेत, फक्त मधला दुवा होण्याचं भाग्य मला लाभले नाही. आपण आता बोलता एक पैठणी हा विषय म्हणाल, पैठणी पण असते. तर तसं बघायला गेलं तर हे कॅशलेस गरजूंसाठी, गोरगरिबांसाठी दुकान आहे. हे पैठणी देणारी व्यक्ती म्हणा किंवा मग त्या पैठणीचं आपण पुढे काय केलं तर ती म्हणजे अतिशय रोमांचकारी कशी आठवण आहे की एखाद्याने मला एक पैठणी दिली, मोरपंखी रंगाची सुंदर पैठणी होती आणि ते मला म्हटले की तुम्ही वापरा. म्हटलं याचा गरिबांना काय उपयोग आहे, त्यापेक्षा मला 25-30 साड्या आणून द्या साध्या, त्या रोज नेसू शकेल. नाही हो म्हणे, तुम्ही वापरा, जाऊ द्या, तुम्ही त्यांच्यासाठी एवढं करताना. मला काही म्हणजे ते काय करावं त्या पैठणीचं कळेना. मी 3-4 दिवस डोकं खात होते. मग शेवटी मी त्या बायकांना एकत्र केलं, त्यांच्या वस्तीत गेली, म्हटलं अशी अशी एका पैठणी आपल्याला मिळाली, काय करू, कोणाला तरी देऊन आपण. त्या म्हटल्या नाही आम्हाला आवडते पैठणी नेसायला, आम्हाला अतिशय आवडते. मग म्हटलं आपण असं करायचं का, खेळ घेऊया का पैठणीचा. मग जी जिंकेल तुम्ही तयारी करून या म्हटलं, सगळ्या प्रॅक्टिस करा खेळाची आणि मी जी जिंकेल तिला मी ती पैठणी देईन. नको नको असं नका करू, मग एकेला मिळेल, मग बाकीच्या आम्ही काय रडणार, आम्ही हिरमुसल्या होणार. बरोबर. आम्ही असं करतो की 2-2 दिवस ती पैठणी नेसतो आम्ही, सगळं मॅचिंग ब्लाऊज त्याला शिवतो आणि आम्हाला खूप पैठणी नेसायला आवडते. आणि आजही ती पैठणी 2 वर्षापूर्वी मला ती मिळाली होती. आजही ती पैठणी हिंडते आहे, फिरते आहे, मिरवते आहे आणि आनंद वाटते आहे त्या गरीब वस्त्यांमध्ये. म्हणजे त्यांची जी वृत्ती मला खूप आवडली. तुम्ही म्हणालात त्या बाबतीत आहेत त्या उपलब्ध साधनांमध्ये आनंद कसा मिळवायचा, तो द्विगुणित कसा करायचा, हे छोट्या गोष्टीतनं आनंद कसा मिळाला. 2 दिवसाचा आनंद जन्मभर पुरणारा असतो. आपण मोठ्या गोष्टीत आनंद शोधतो, मोठं यश हवं असतं, पदं हवी असतात, प्रतिष्ठा हवी असते, पण हे लोक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद जो आहे तो शोधतात आणि त्यामुळेच ते जगू शकतात. इतक्या जगण्यावर ते इतकं प्रेम करतात, करू शकतात. असं त्यांच्या जगण्याचं रहस्य आहे.
अनघाताई, गेली 14 वर्ष आम्ही प्रॅक्टिकल एज्युस्किल्स या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचं कार्य करतो. याच्यामध्ये मी पाहतो की अगदी मुलींचे वडील जेव्हा आमच्याकडे ॲडमिशन्स घ्यायला येतात तर अगदी म्हणजे समजा रिक्षा चालकाची मुलगी असेल तर अगदी पोट कापून ते आमच्याकडे त्या मुलीला शिकवायचा प्रयत्न करतात. शेतमजुराची मुलगी असेल तर अगदी घरातलं एखादं दुभतं जनावर ते विकतात आणि पण मुलीला आमच्याकडे शिकवतात. पण त्याच बाजूला एक चित्र मी असंही पाहतो की स्त्री म्हणा, मुलगी म्हणजे जबाबदारी, हे असं अजूनही अनेक ठिकाणी समाजामध्ये अनेक घरांमध्ये हे चित्र पाहायला मिळतं की मुलगी ही जबाबदारी. तर अशा पालकांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छिता? मुलगी ही जबाबदारी नाही आहे, तर ती जबाबदारी घेणारी आहे. निसर्गानेच तिच्यावर एवढी जबाबदारी सोपवलेली आहे आणि आजच नाही, आदिमानवाच्या काळापासून तिने घर सांभाळलं आहे आणि सगळ्या जगाचं ओझं तिने आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. ती समर्थ आहे, तिच्याकडे कवच कुंडल आहेत, तिचं जगण्यावर प्रेम असतं, जिद्द असते, कष्ट असतात. तेव्हा मुलगी ही निसर्गाची श्रेष्ठ कलाकृती आहे आणि तिला तुम्ही जितकं शिक्षण द्याल तितकी ती प्रगतीची नवी नवी शिखरं गाठत राहील. आणि ती स्वतः मुलगीचं एक वैशिष्ट्य असं असतं की निस्वार्थ कर्मयोगी असते, की ती स्वतःसाठी जगत नाही. स्त्रिया नेहमी आपल्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी, समाजासाठी आणि कोणासाठी जगण्यातच तिला ती धन्यता वाटते. आणि त्यामुळे समाजाचा उद्धार आणि प्रगती जी आहे ती स्त्रीच करते. तेव्हा स्त्रियांना शिकून जितकं तुम्ही सक्षम कराल तितका समाज वेगाने पुढे जाईल. म्हणजे स्त्री ही जबाबदारी नसून ती एक ॲसेट आहे, ती एक जबाबदारी घेणारं घरातलं एक व्यक्ती आहे. हे इथं अनघाताईंचा आपल्या सर्व व्ह्युअर्सना मेसेज आहे. आपण अनघाताई हे जे काम करताय तर हे काम करण्यामध्ये आपल्याला आमचे व्ह्युअर्स कशा पद्धतीनं हातभार लावू शकतील, त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देऊ इच्छिता? आपण असं करू शकता की आपल्या घरात ज्या चांगल्या वस्तू असतील, थोड्याफार वापरलेल्या असतील पण वापरण्याच्या स्थितीतल्या असतील आणि उपयुक्त असतील, त्या तुम्ही आमच्या कॅशलेस दुकानासाठी देऊ शकता. त्या तुम्ही खात्री बाळगा की त्या अत्यंत शेवटच्या तळागाळातल्या गरजू आणि कष्टकरी व्यक्तीसाठी, जी समाजासाठी आपलं जीवन देते, त्यांच्यापर्यंत त्या जातील. अनाथ, अपंग, अपघातग्रस्त यांच्यापर्यंत त्या जातील, की जे लोक समाज घडवतात, समाजाचे जे शिल्पकार आहेत त्या शिल्पकारांच्या राबलेल्या हातांपर्यंत ह्या वस्तू जातील आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होतील. तेव्हा अशा कुठल्याही वस्तू, शिवणाचं मशीन असेल, मिक्सर असेल, जुना कॉम्प्युटर तुमच्याकडे असेल, सायकल्स असतील, भांडी असतील, कपडे असतील, इतर कुठल्याही गोष्टी असतील, धान्य बँक आहे माझ्याकडे. अगदी जी भुकेली घरं आहेत त्या भुकेल्या घरांना आम्ही धान्य देतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे मुलांची फी, वह्या, पुस्तकं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना खाऊ देणं, अशा चांगल्या खाण्याच्या सवयी लावणं, कारण ती वडापाव खाऊनच जगतात आयुष्यभर. त्यांना बिस्किट्स वगैरे देणं, चिक्की देणं, अशा प्रकारे अनेक प्रकारे तुम्ही वस्तुरूपाने हातभार लावू शकता. आणखीन तुम्ही कॅशच्या रूपाने सुद्धा देऊ शकता, कारण आमच्यावर अशी वेळ येते की गंभीर शस्त्रक्रिया असतात, कुठे कायदेशीर प्रश्न असतात की जिथे आम्हाला पैसे खर्च करावे लागतात. मुलांची फी भरायची असते, परीक्षा फी नाही म्हणून रिझल्टच त्यांना दिला जात नाही, मग ते पुढे ॲडमिशन कसे घेणार, असे काही क्षण येतात. त्यासाठी वेळोवेळी तुम्हाला आर्थिक सहाय्य एकदम नको, पण ज्यावेळी आवश्यक असेल तर अशी जर माझ्याकडे लिस्ट रेडी असेल की हे लोक मदत करतील तर तशी मदतही मला हवी आहे. आणि असंच काही नाही की ह्या स्पेसिफिक गावातल्या, या पुण्यातल्या किंवा अमुक भागातल्या नाही, जिथं जिथं कष्ट करणारा माणूस जगाच्या पाठीवर कुठे असेल त्यापर्यंत ही मदत पोचावी अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी तुम्हीही कॅशलेस दुकान सुरू करा आणि माझ्याही मार्गदर्शनाने तुम्हाला गरीब लोक मार्गदर्शन करत राहतील आणि तुमच्या कॅशलेस दुकानाचं उद्घाटन कुठेही पृथ्वीच्या पाठीवर करा, मी तिथे येईन. क्या बात आहे. आणि माझ्याकडनं जे देता येईल ते मी निश्चित, आपलं मार्गदर्शन हेच खूप मोलाची देणगी असेल. त्यासाठी पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची जी हे आहे ती प्रेरणा तुम्हाला मी निश्चितपणे देईन आणि त्यातच माझ्या जीवनाचं सार्थक असेल. अगदी छान. कॅशलेस दुकानाच्या माध्यमातून अगदी तळागाळातल्या महिलांसाठी, गरजूंसाठी आपण गेली 15 वर्ष अव्याहतपणे हे जे कार्य करत आहात अनघाताई, त्या कार्याला प्रॅक्टिकल एज्युस्किल्स या आमच्या पूर्ण टीमकडून मी सलाम करतो.
खरोखर हे कार्य म्हणजे अगदी आपल्याशी गप्पा मारताना पण माझ्या अंगावर असे शहारे येत आहेत की अगदी छोट्या छोट्या लोकांपर्यंत आपण पोचताय, त्यांना काय हवं काय नको, त्यांच्या गरजा जाणून घेताय, त्यांच्या दुःखी आयुष्यामध्ये आपण त्यांचं एक सुखाची छोटीशी फुंकर घालण्याचा प्रयत्न करताय आणि हे काम खरोखर वाखाणण्याजोगं आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण आमच्याशी येऊन थोडासा वेळ काढून चहाबरोबर गप्पा घेत संवाद साधला, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला प्रेरित केलं. या प्रॅक्टिकल एज्युस्किल्सच्या या कार्यक्रमातून हा व्हिडिओ पाहून अगदी एक व्यक्ती जरी ह्या व्हिडिओनी प्रेरित झाला आणि त्यांनी असं हे काम सुरू केलं तर ते आमचं यश आहे असं मी इथे म्हणेन. ताई, आपण इथे आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन. कॅशलेस दुकान या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करू शकता. तसेच आमच्या या उपक्रमाला आम्ही वेगवेगळ्या लोकांना जे भेटतो, त्यांच्याकडून जे आपण प्रॅक्टिकली काही शिकत असतो, त्या आमच्या या उपक्रमाला आपण लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला ऊर्जा देऊ शकता. आम्हाला तुम्ही थोडंसं पाठबळ देऊन मोटिवेट करू शकता. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.